नमस्कार. व्हर्च्युअल C4 द्वारा आयोजित वेब व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या प्रेरणेनं सदर व्याख्यानमाला आयोजित केल्या जात आहे. आज या व्याख्यानमालेत ब्रँडिंग ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, उच्च शिक्षण संस्थांची प्रतिमा निर्मिती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आपल्यात डॉक्टर विलास सपकाळ उपस्थित आहेत. त्यांचे समितीच्या वतीने सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो. डॉक्टर विलास सपकाळ हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख असून 32 वर्षांचा प्रदीर्घ असा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांनी 2010 ते 2014 या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविले आहे. तसेच या व्यतिरिक्त त्यांनी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून काही काळ कार्यभार देखील सांभाळला आहे. त्यांनी LIT नागपूर येथून BTech ही पदवी तर IIT मुंबई येथून MTech तसेच PhD ही पदवी प्राप्त केलेली आहे. रसायन, औषध निर्माण, अन्न तसेच जैवतंत्रज्ञान यासारख्या विषयातील तंत्रज्ञान विकास आणि बदल या क्षेत्रात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मोठा प्रदीर्घ असा अनुभव आहे. रासायनिक अभियांत्रिकीच्या क्षेत्रात त्यांनी जर्मनी, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फ्रान्स, कॅनडा, दुबई अशा वेगवेगळ्या देशांमधून चर्चासत्र असतील किंवा परिषदा, संशोधन, प्रशिक्षण या निमित्ताने सक्रिय असा सहभाग घेतलेला आहे. बीजभाषण, प्रमुख अतिथी किंवा सत्राध्यक्ष या नात्याने त्यांनी आजपर्यंत 150पेक्षा अधिक वेळा व्याख्याने दिलेली आहेत. मौलिक विचार व्यक्त केलेले आहेत. UGC, AICTE, DST, MES या संस्था अंतर्गत त्यांनी जवळपास 2 कोटी रुपयापर्यंतचे संशोधन प्रकल्प राबविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 15 विद्यार्थ्यांनी PhD ही पदवी तसेच 45 विद्यार्थ्यांनी MTechचे संशोधन प्रकल्प तसेच 75 विद्यार्थ्यांनी BTechचे संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. विविध विद्यापीठांच्या महत्त्वाच्या समित्यांवर तसेच प्राधिकरणांवर त्यांनी योगदान दिलेले आहे. राष्ट्रीय पातळीवरील निवड समित्या असोत किंवा धोरणात्मक कार्याविषयीच्या समित्या असोत त्यांवर त्यांनी आपली महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. त्यांना उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार तसेच नॅशनल एज्युकेशनल लीडरशिप अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये सरांनी आजपर्यंत सतत मौलिक असे योगदान दिलेले आहे. तर अशा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्रदीर्घ असा अनुभव असलेले तसेच अत्यंत मौलिक असं कार्य करणारे डॉक्टर विलास सपकाळ आपल्यात उपस्थित आहेत. समितीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि आजचं हे व्याख्यान देण्यासाठी त्यांना पाचारण करतो. धन्यवाद. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालामध्ये आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी विद्यापीठाचे आभार व्यक्त करतो. आणि या अत्यंत कठीण परंतु आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये विद्यापीठ जे आपलं कर्तव्य पार पाडतं आहे, मग त्यामध्ये ज्ञानाची निर्मिती असो की विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन उपक्रम असो, त्यांचं कौशल्य कसं उच्च पातळीवर नेता येईल याबाबतचा प्रयत्न असो, या सर्व माध्यमातून शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हे सर्व मिळून आपण कोरोनाशी युद्ध करतो आहे आणि आपली प्रगती यशस्वीरित्या पुढे नेत आहे. आज या व्याख्यानमालेमध्ये एक आपल्या सगळ्यांचा अगदी जवळची अशी जी बाब असते ती म्हणजे प्रतिष्ठा. आणि विद्यापीठाची प्रतिष्ठा, इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ही समाजामध्येच नव्हे तर जगामध्ये फार महत्त्वाची असते. आणि त्या गोष्टीवर आपण आज या ठिकाणी मी काही संशोधनात्मक, तुलनात्मक अशा माध्यमातून आपल्यासमोर काही बाबी प्रस्तुत करू इच्छितो. त्याचबरोबर
ब्रँडिंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या महत्त्वाच्या शैक्षणिक बाबीमध्ये आपण आपलं इन्स्टिट्यूट हे एक जगामध्ये प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून कसं नावालोकाला आणू शकतो याबद्दल पण प्रक्रिया, त्यामध्ये असलेल्या इंडिकेटर्स, पॅरामीटर्स याचा पण संशोधनात्मक एक प्रस्ताव आपल्यासमोर सादर करतो. ब्रँडिंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, पर्टिक्युलरली हायर एज्युकेशन, याचा जर आपण प्रवास बघितला तर हा प्रत्येक व्यक्तीला जो अत्यंत आपुलकीचा विषय असतो की आपण आपल्या कर्तव्याने जे आपण यश प्राप्त करतो त्या यशाच्या मागून आपण नावलौकिक मिळवतो, प्रतिष्ठा मिळवतो, सन्मान मिळवतो, लोकमान्यता मिळवतो आणि एका प्रकारे व्यक्ती ही एक कीर्तिमान होते आणि एक स्वतःचं ब्रँडिंग तयार करते. म्हणजे ती व्यक्ती एक ब्रँड बनते. मग ते ज्ञानाचं ब्रँड असेल की कर्तृत्वाचं असेल की एक आपलं व्यक्तिमत्वाचं असेल. आणि म्हणून समर्थ रामदासांनी जे म्हटलेलं होतं की मरावे परी कीर्तिरूपे उरावे, याच आपल्या वाक्यातून व्यक्ती स्वतःचं ब्रँडिंग करत असताना पुढची स्टेप गाठतो आणि ती म्हणजे कुटुंबाचं प्रतिष्ठा किंवा ब्रँडिंग. आपल्याला माहिती आहे की जे काही कुटुंब असतात ते प्रस्थापित कुटुंब असतात, प्रतिष्ठेची कुटुंब असतात आणि त्या माध्यमातून त्या कुटुंबाची एक ब्रँड व्हॅल्यू तयार होते. स्वतःबरोबर कुटुंब आणि कुटुंबानंतर ज्या ऑर्गनायझेशनमध्ये व्यक्ती काम करत असते त्या ऑर्गनायझेशनची प्रतिष्ठा फार महत्त्वाची असते. त्याला त्याचा अभिमान असतो आणि त्याची पुढची स्टेप म्हणजे समाज आणि पुढची स्टेप म्हणजे देश. आपल्याला कल्पनाच आहे की एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थी प्रवेश घेताना त्या इन्स्टिट्यूशनचं एक इव्हॅल्युएशन करत असतात आणि इव्हॅल्युएशन करत असतानाच त्या विद्यापीठाचं किंवा त्या इन्स्टिट्यूशनचं, त्या संस्थेचं समाजामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये काय ब्रँड आहे, काय प्रतिष्ठा आहे याचा तो अभ्यास करतो. आणि म्हणून ब्रँडिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ही एक कल्पना गेल्या 10-20 वर्षामध्ये नावारूपाला आली. आपण जर बघितलं की जर एखादी इन्स्टिट्यूट आपलं कर्तव्य अत्यंत उत्कृष्टपणे पार पडत असेल तर त्याचं नावलौकिक आणि त्याची प्रतिष्ठा आपोआपच निर्माण होत असते. मग ती भूतकाळामध्ये तक्षशिला विद्यापीठ असेल, नालंदा विद्यापीठ असेल, ते कोणत्याही प्रकारचं ब्रँडिंग न करता आपल्या विद्वत्तेने त्यांनी ज्या पद्धतीने पिढी तयार केली, ज्ञान तयार केलं आणि त्याचा समाजासाठी सदुपयोग केला, त्यामुळे ते ब्रँड तयार झाले. परंतु आता कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये प्रत्येक एक असं फिअर्स अशी कॉम्पिटिशन आहे की माझी इन्स्टिट्यूट ही कशी इतरांपेक्षा चांगली आहे. यासाठी ब्रँडिंग ऑफ इन्स्टिट्यूशन एक अत्यंत महत्त्वाचं साधन हे आज झालेलं आहे. आपल्याला जरी माहिती आहे की ब्रँडिंग हा शब्द मुख्यत्वे करून व्यापार, उद्योगधंदे यासाठी वापरले जातात आणि काही तर उद्योगधंदे नुसतं चिन्हामुळे, रंगामुळे, आकृतीमुळे किंवा व्यक्तिमत्वामुळे किंवा ब्रीद वाक्यामुळे प्रसिद्ध झालेले आणि त्यामध्ये एखादी वस्तू असेल किंवा सर्व्हिस असेल, एखादा उद्योगधंदा असेल किंवा एखादा व्यापार असेल, हा एक ब्रँड घेऊन मग आपल्याला कल्पना आहे की ब्रँडचा उपयोग असा असतो की पुष्कळशा समाजामध्ये व्यक्ती त्या ब्रँडच्या जर वस्तू वापरत असेल तर तो त्या ब्रँडशी निगडीत होतो आणि मग त्या ब्रँडला जी काही व्हॅल्यू असते, जी काही प्रतिष्ठा असते, ती प्रतिष्ठा ती वस्तू वापरण्याच्या व्यक्तींमध्ये पण येते असं समज होतो. आणि म्हणून ब्रँड हा जरी व्यक्तिमत्व आणि त्या संस्थेशी निगडीत असला तरी आज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये ब्रँडिंग हा अत्यंत महत्त्वाचा असा एक पैलू आहे. ब्रँडिंग कशामुळे येऊ शकतं तर ब्रँडिंग इज बेसिकली इन हायर एज्युकेशन इज ॲश्युरन्स ऑफ डायनामिक प्रोसेस ऑफ एनहान्सिंग क्वालिटी टुवर्ड्स एक्सलन्स. म्हणजे ही एक सतत निरंतर घडणारी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये गुणवत्तेला एक प्रकारचं महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि गुणवत्ता ही सतत उच्च पातळीवर नेऊन एक सर्वोत्कृष्ट
असं मग ज्ञानाचं दालन असो की समाजा उपयोगी कार्यक्रम असो, एक एक त्या इन्स्टिट्यूशनची ओळख होते. ही इन्स्टिट्यूशनची जी ओळख होते ती बऱ्याचशा अशा मुद्द्यांवर अवलंबून असते. परंतु ब्रँडिंग हे काही एका दिवसात येणाऱ्या गोष्टी नाही. ते सतत एक इन्स्टिट्यूट हे अलग अलग माइलस्टोन्स म्हणजे यशाचे माइलस्टोन प्राप्त करत एक उच्च पदावर मिळून ती एक ब्रँड तयार होते. आणि ही जी ब्रँडिंग होते ही दोन पद्धतीने होते. एक त्या इन्स्टिट्यूशनमध्ये घडत असलेल्या प्रक्रियेमधून आणि दुसरी त्या इन्स्टिट्यूशनचे जे प्रॉडक्ट बाहेर पडतात त्याच्याबद्दल समाजामध्ये त्या इन्स्टिट्यूशनबद्दल होत असलेला एक विश्वास, या दोन माध्यमातून म्हणजे इंटरनल प्रोसेस आणि एक्सटर्नल प्रोसेस या माध्यमातून त्या इन्स्टिट्यूशनचं ब्रँड ठरत असतं, वाढत असतं आणि उच्च पातळीवर जात असतं. आणि हे जे ब्रँडिंग आहे हे ब्रँडिंग इज नथिंग बट रिलेटिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ इन्स्टिट्यूशन इन कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. म्हणजे एक आपल्याच जर आपण पूर्वीचा आपण विचार केला, जसं ज्याला कंपॅरेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात, की आपलं अस्तित्व जे आहे ते फक्त आपल्यापुरतंच मूल्यांकित नाही न होता दुसऱ्याच्या तुलनेमध्ये आपण कुठे आहे याचा तुलनात्मक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ब्रँडिंग कम्स व्हेरी व्हेरी प्रॉमिनंट प्लेस. आणि म्हणून या ब्रँडिंगमध्ये व्हिजिबिलिटी ऑफ द इन्स्टिट्यूशन, इम्पॅक्ट ऑफ द परफॉर्मन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन, एज ऑफ द इन्स्टिट्यूशन. आपल्याला कल्पना आहे की जगभरामध्ये खूप जुने असे इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यांचा एक ब्रँड व्हॅल्यू आहे. परंतु काही इन्स्टिट्यूशन अशा पण आहे त्या खूप जुन्या आहे परंतु अद्याप पावे तो त्यांनी स्वतःचं ब्रँड ते निर्माण करू शकले नाही. आणि नव्याने निर्माण झालेले इन्स्टिट्यूशन हे ऑलरेडी आपलं एक ब्रँड नेम एस्टॅब्लिश करू शकले. त्याचबरोबर त्या इन्स्टिट्यूशनची विजन आणि त्या इन्स्टिट्यूशनची युनिकनेस किंवा डिस्टिंक्टिव्हनेस काय आहे यावर या विद्यापीठाचं किंवा इन्स्टिट्यूशनचं ब्रँडिंग होतं. आपण जर विचार केला की ब्रँडिंगचं पॅरामीटर्स म्हणजे मेजरमेंट काय आहे, तर आपल्याला कल्पना आहे की सर्व एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला एक प्रकारे मूल्यांकन केलं जातं, इव्हॅल्युएशन केलं जातं आणि ते आहे दोन मुख्य गोष्टींमध्ये. एक आहे नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिलच्या माध्यमातून जे काही नॅक असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन एक प्रोसेस केल्या जाते आणि त्याच्या माध्यमातून मूल्यांकन करून एक ग्रेडिंग दिलं जातं. हे ग्रेडिंग जे आहे ते 7 पॅरामीटर्सवर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 7 पॅरामीटर्स आणि सब पॅरामीटर्सवर इव्हॅल्युएशन डिपेंड असतं आणि 4 पॉईंट स्केलवर त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याच्या ग्रेडिंग ठरल्या जातं. त्याचबरोबर भारत रँकिंग किंवा इंडिया रँकिंग म्हणजे नॅशनल NIRF नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क याच्या माध्यमातून भारत सरकारने MHRDच्या माध्यमातून काही पॅरामीटर्स विचार करून भारतीय समाजाशी, भारतीय स्थितीशी, भारतीय इकॉनॉमिक आणि राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थितीशी जे एक 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 समतुल्य आहे अशा पद्धतीचे पॅरामीटर्स आणि त्याच्यावर वेटिंग आणि मार्क्सच्या माध्यमातून रँकिंग सिस्टीम सुरुवात केलेली आहे. आपण जर विचार केला की आताच नव्याने जे रँकिंग 2020मध्ये MHRDच्या माध्यमातून एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचे रँकिंग जे आता डिक्लेअर करण्यात आले ते 10 कॅटेगरीमध्येच झालेले आहे परंतु मुख्यत्वे ते 5 क्रायटेरियावर झालेले. कोणत्याही इन्स्टिट्यूशनचं ब्रँडिंग हे त्याच्या इव्हॅल्युएशन आणि असेसमेंटवर ठरू शकतं आणि म्हणून ते स्टँडर्डाईज करण्यासाठी पूर्ण समाजामध्ये स्टँडर्डाईज करण्यासाठी जे 5 पॅरामीटर्स डिफाईन करण्यात आलेले आहे ते आहे टीचिंग लर्निंग रिसोर्स, दुसरा पॅरामीटर आहे रिसर्च प्रोफेशनल प्रॅक्टिस, तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आहे ग्रॅज्युएट आउटकम्स, चौथा आहे आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा आहे परसेप्शन, पियर परसेप्शन. आपण जरी पियर परसेप्शनवरून बोलू तरीसुद्धा टीचिंग लर्निंग रिसोर्स ज्यामध्ये या सर्व पॅरामीटर्सला प्रत्येकी 100 मार्क आहे तरीसुद्धा ज्याला वेटिंग म्हणतात ते वेटिंग व्हेरी करते आणि त्यामध्ये टीचिंग लर्निंग रिसोर्सला 0.3%, रिसर्च प्रोफेशनल प्रॅक्टिसला 0.3%, ग्रॅज्युएट आउटकमला 0.2%, आउटरीच इन्क्लुझिव्हिटीला 0.1 आणि परसेप्शनला 0.1.
असे 500 मार्काला 100 मार्कामध्ये अलग अलग वेटिंगमध्ये कन्व्हर्ट करून 100 मार्कांमध्ये स्कोअर केला जातो आणि त्या स्कोअरवर त्या इन्स्टिट्यूशनचं रेटिंग केलं जातं किंवा रँकिंग केलं जातं. आपण जर विचार केला की कोणत्याही इन्स्टिट्यूशनचं रँकिंग करत असताना जरी हे 5 पॅरामीटर्स आहे तरी त्या 5 पॅरामीटर्समध्ये जे सब पॅरामीटर्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे. ते प्रत्येक गोष्टीला वेटेज देऊन प्रत्येक गोष्टीला एक मार्क देऊन त्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन 100 मार्कांमध्ये करत असताना, तसं फॉर एक्झाम्पल स्टुडंट स्ट्रेंथ आपल्याला कल्पना आहे की आपण ग्रॉस एनरोलमेंट रेशोबद्दल बोलत असतो. तर आता प्रत्येक इन्स्टिट्यूशनचा पण एनरोलमेंट रेशो असतो, त्यामध्ये असलेले स्टुडंट ग्रोथ रेट आणि त्याचबरोबर ॲकॅडमिक ऑफरिंग्स नवीन शब्द आहे, म्हणजेच ते लर्निंग ऑप्शन्स जे आहे त्याला आता ॲकॅडमिक ऑफरिंग्स म्हटलं जातं. ॲकॅडमिक ऑफरिंग्समध्ये स्टुडंट स्ट्रेंथ इन्क्लुडिंग PhD स्टुडंट, फॅकल्टी स्टुडंट रेशो हा आयडियल किती असला पाहिजे आणि एक्झिस्टिंग किती आहे, त्याचबरोबर कंबाईंड मॅट्रिक फॉर फॅकल्टी विथ PhD डिग्री ॲज वेल ॲज इक्विव्हॅलन्स एक्सपिरियन्स आणि फायनान्शियल रिसोर्स. हे सर्व जे 4 बाबी आहेत ह्या टीचिंग लर्निंग आणि रिसोर्स ज्याला 0.3 म्हणजे 100 मार्क आहे, परंतु 0.3ने गुणलं तर त्याला 30 मार्कांमध्ये कन्वर्ट केल्या जातं. प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये हायर एज्युकेशनमध्ये रिसर्च कन्सल्टन्सी या बाबी चालत असतात, परंतु त्याचबरोबर प्रोफेशनल प्रॅक्टिस आणि रिसर्च म्हणजे रिसर्च केल्यानंतर त्याचा समाजावर होणारा इम्पॅक्ट, समाजाला होणारा उपयोग, त्याचं सायटेशन इंडेक्स, त्याचं प्रेझेन्स पर फॅकल्टी किती आहे यावर कंबाईंड मॅट्रिक फॉर पब्लिकेशन यामध्ये समजा 35 मार्क आहे. कंबाईंड मॅट्रिक्स फॉर क्वालिटी ऑफ पब्लिकेशन, या पब्लिकेशनमधनं रिसर्चमधनं किती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाले, किती पेटंट्समध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं आणि पेटंट्समधनं किती रिसोर्स जनरेशन झालं यासाठी त्यामध्ये वेटेज देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रोजेक्ट्स आपण रिसर्चच्या अंतर्गत घेतो, प्रोफेशनल प्रॅक्टिस करतो, त्यामध्ये किती फुटप्रिंट आहे, त्यामध्ये किती आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, किती कोलॅबरेशन केलं, किती इंडस्ट्रीसोबत लिंकेज केलं आणि या लिंकेजच्या माध्यमातून किती प्रॉडक्टिव्हिटी वाढली, क्वालिटी एनहान्समेंट झाले, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन झालं की रिसोर्स ऑप्टिमायझेशन झालं, याचं मेजरमेंट केलं असता आपल्याला रिसर्च प्रोफेशनल आणि प्रॅक्टिस हा पॅरामीटर रँकिंगमध्ये आणि पर्यायाने ब्रँडिंगमध्ये महत्त्वाचा ठरतो. ग्रॅज्युएट आउटकम आपण जर विचार केला की पोस्ट ग्रॅज्युएटपेक्षा अंडर ग्रॅज्युएट रँकिंगमध्ये महत्त्वाचा रोल अदा करतो. तो यासाठी की मोस्ट ऑफ द ग्रॅज्युएट्स ऑफ फॉर गोईंग फॉर एम्प्लॉयमेंट आणि म्हणून ग्रॅज्युएट आउटकम जे ॲट्रिब्यूट्स आहेत की मेट्रिक ऑफ युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन अँड मेट्रिक ऑफ द नंबर ऑफ PhD कमिंग आउट ऑफ द इन्स्टिट्यूशन कॅरीज important marks with 20% weightage making it 20 marks out of 100 marks. Outreach and inclusivity कोणत्याही इन्स्टिट्यूशनचं जे समाजाप्रती दायित्व असतं, कर्तव्य असतं, ते करत असताना स्टुडंट्स फ्रॉम डिफरंट स्टेट्स, पर्सेंटेज ऑफ वुमन स्टुडंट, पर्सेंटेज ऑफ इकॉनॉमिकली आणि सोशली चॅलेंज स्टुडंट अँड फॅसिलिटी फॉर फिजिकली चॅलेंज स्टुडंट्स या माध्यमातून त्या इन्स्टिट्यूशनचं विजन, पॉलिसी फॉर इन्क्रीजिंग द इन्क्लुझिव्हिटी, गिविंग ॲक्सेस टू द मॅक्सिमम सेक्शन ऑफ द सोसायटी so that the programs which are offered should be accessible to all the stakeholders of the society, particularly women, socially backward, economically challenged people. The most important fifth aspect is perception, having weighting as 10%, which is the most important aspect as far as branding is concerned, and that is called peer perception of academic peers and employers. त्या इन्स्टिट्यूशन मध्ये जे काही ग्रॅज्युएट स्टुडंट पासआउट होत आहे, जे काही रिसर्च चालतं आहे, त्याबद्दलचं जे परसेप्शन आहे सोसायटीमध्ये, इट इज टू बी
collected through survey, through data generation from employers, from professionals working in large number of reputed institutions, organization and perception of academicians. या तीन माध्यमातनं, तीन फॅक्टर्सच्या माध्यमातनं पियर परसेप्शन अबाउट दॅट इन्स्टिट्यूशन हे कॅल्क्युलेट केलं जातं. आपण जर बघितलं की ह्या सर्व पॅरामीटर्सच्या निकषावर उभारून जे काही 2020 साली भारतामध्ये रँकिंग डिक्लेअर करण्यात आले ते अलग अलग कॅटेगरीमध्ये आहे. जसं ओव्हरऑल रँकिंग आहे, युनिव्हर्सिटी रँकिंग आहे, इंजिनिअरिंग फॅकल्टीमधलं रँकिंग आहे, मेडिकलमधलं आहे, लॉमधलं आहे, आर्किटेक्टमधलं आहे, फार्मसीमधलं आहे, त्याचबरोबर आपल्याला जे काही अदर प्रोफेशनल आहे त्या माध्यमातून मॅनेजमेंटमध्ये आहे, अशा 10 कॅटेगरीमध्ये रँकिंग तयार करण्यात आलेलं आहे. आणि ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये जर आपण बघाल तर पहिलं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास. त्याचा ओव्हरऑल स्कोर आहे 85.31 आउट ऑफ 100. परंतु त्याचा PR म्हणजे पियर परसेप्शनबद्दलच आपण बोलणार आहे की ज्याच्यापासून आपण ब्रँडिंग ही कल्पना डेव्हलप करणार आहे. त्या इन्स्टिट्यूटबद्दलचं पियर परसेप्शन जे आहे ते एम्प्लॉयर देतो, ॲल्युमनी देतो, त्याचबरोबर प्रोफेशनल वर्किंग इन रेप्युटेड इन्स्टिट्यूशन देतो आणि ॲकॅडमिशियन्स देतं. तर हे पियर परसेप्शन ज्या पहिला रँक होल्डर नंबर 1 जे आहे IIT मद्रास, त्याचा स्कोर आहे 96.16. इमॅजिन करा की ॲव्हरेज स्कोर त्याचा 86.31 आहे, परंतु PR स्कोर आहे 96.16. हाऊ दिस इन्स्टिट्यूट इज कनेक्टेड टू द इंडस्ट्री, टू द सोसायटी, टू द डिफरंट स्टेक होल्डर्स इन द सोसायटी. दुसरं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, ज्याला फेमस आहे नावाने IISc बँगलोर. त्याचा स्कोर आहे 84.18, परंतु त्याचा PR म्हणजे परसेप्शन जे आहे, पियर परसेप्शन आहे, त्याचा स्कोर आहे 100 आउट ऑफ 100. याचा अर्थ त्यामधनं जे ग्रॅज्युएट पासआउट होतात त्यांची जी लेवल आहे, त्यांची जी ॲक्सेप्टन्स लेवल आहे, कॉम्पिटंट लेवल आहे, स्किल लेवल आहे, नॉलेज लेवल आहे, त्याबद्दलचं जे काही सर्वेच्या माध्यमातून एम्प्लॉयर्स, प्रोफेशनल्स आणि ॲकॅडमिशियनने जे इनपुट्स दिलं आहे त्या माध्यमातून त्यांचं 100 स्कोर आहे. तिसरं आहे IIT दिल्ली. त्याचं जरी ओव्हरऑल स्कोर आहे 81.33, त्याचा PR स्कोर आहे 89.17. IIT मुंबई 80.75, परंतु PR स्कोर आहे 90.97. आणि 5व्या क्रमांकावर आहे IIT खरगपूर 75.85 आणि त्याचा पियर परसेप्शन स्कोर आहे 82.21. असे आपण जर रँकिंग बघितलं तर एक 20 रँकिंग, ओव्हरऑल रँकिंगचा आपण विचार केला तर त्यामध्ये जास्तीत जास्त IITs आहे, JNU आहे, IIT रुडकी आहे आणि त्याचबरोबर BHU आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, जाधवपूर युनिव्हर्सिटी आहे. आणि महाराष्ट्राचा आपण विचार केला तर 19व्या नंबरवर ओव्हरऑल रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आहे की ज्याचा ओव्हरऑल स्कोर आहे 58.77 आणि PR स्कोर आहे फक्त 21.41. 100 पैकी फक्त 21.41. आणि जर समजा तुम्हाला 10 पैकी कॅल्क्युलेट करायचं असेल तर 10 पैकी 2.1 इतका पुणे विद्यापीठाला पियर परसेप्शन म्हणजे समाजामध्ये त्याचं जे ब्रँडिंग आहे, समाजामध्ये त्याची जी प्रतिष्ठा आहे, त्यामध्ये हा स्कोर आहे. आणि यानंतर महाराष्ट्रातले कोणतेही इन्स्टिट्यूशन हे टॉप 20मध्ये नाही आहे, परंतु 34व्या नंबरवर मुंबई येथील प्रसिद्ध इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही एक संस्था आहे की तिचा ओव्हरऑल स्कोर आहे 51.71 आणि PR स्कोर आहे 20.10. या ओव्हरऑल रँकिंगमध्ये आपण जर विचार केला पूर्ण भारतभरातल्या ओव्हरऑल रँकिंग नंतर जर आपण युनिव्हर्सिटी रँक्स जर बघितल्या तर युनिव्हर्सिटी रँक्समध्ये सुद्धा IISc बँगलोर पहिल्या क्रमांकावर आहे
आणि आता जेव्हा आपण युनिव्हर्सिटीचं रँकिंग करतो तेव्हा पियर परसेप्शनच्या सोबत ॲक्रेडिटेशनच्या जे काही आपल्याला ग्रेड आहे त्यालासुद्धा 30% वेटेज देण्यात आलेलं आहे. 70% PR आणि 30% ॲक्रेडिटेशन. आणि म्हणून त्याचा स्कोअर हा PR स्कोअर बदलतो आणि त्या PR स्कोअरमध्ये आता ISC बेंगलोरला जरी पहिल्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी आहे त्याचा PR स्कोअर इथेसुद्धा 100/100 आहे. आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा 62.24 आहे जी दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे रँकिंगमध्ये फरक जो आहे पियर परसेप्शनमध्ये ISC बेंगलोरचा 100 आहे आणि JNUचा 62.24 आहे. एवढी मोठी गॅप आहे. या गॅपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर जर आपण बघितलं BHU आहे त्याचा जरी ओव्हरऑल स्कोअर 63.15 आहे तरी त्याचा PR स्कोअर आहे 53.99. अशा पद्धतीने आपण जर खाली खाली बघितलं तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी जी युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. ओव्हरऑलमध्ये 19वर होती आणि युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये 9व्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी ओव्हरऑल स्कोअर 61.13 असताना PR स्कोअर 44.99 आहे. कारण ॲक्रेडिटेशनमध्ये त्यांची चांगली ग्रेड असल्यामुळे त्याच्या वेटेजमुळे त्यांचा PR स्कोअर हा वाढलेला आहे. आणि ICT जो 18व्या क्रमांकावर आहे त्याचा PR स्कोअर 44.07 आहे. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला हे नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलचा आपण विचार केला. जागतिक लेवलला काय आहे? जागतिक लेवलला 2 महत्त्वाच्या रँकिंग एजन्सीज आहे. एक आहे QS वर्ल्ड रँकिंग युनिव्हर्सिटी आणि दुसरं आहे टाइम्स रँकिंग वर्ल्ड रँकिंग युनिव्हर्सिटीचं जे आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या 10मध्ये जसं जागतिक QS रँकिंगमध्ये ॲज युजल MIT, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी या तिन्ही युनिव्हर्सिटी US युनिव्हर्सिटी असून 4थ्या क्रमांकावर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी UKची. पुन्हा कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे कॅलटेक म्हणून प्रसिद्ध आहे USAची आहे. 6व्या क्रमांकावर स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्वित्झर्लंडची आहे. 7व्या क्रमांकावर युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज युनायटेड किंगडम. 8व्या क्रमांकावर UCL युनायटेड किंगडम. 9व्या क्रमांकावर इम्पिरियल कॉलेज लंडन युनायटेड किंगडम आणि 10व्या क्रमांकावर युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो US आहे. आशियामधली नॅनॅन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूरची ही 11व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण हे पुन्हा विचारात घेतलं पाहिजे की सिंगापूरसारखा लहान देश 1965 साली अगदी नव्याने अस्तित्वात आलेला आणि अत्यंत वेगाने डेव्हलप झालेला की जे शिक्षणाच्या माध्यमातून विकासामध्ये किती मोठं योगदान द्यावं ते नॅनॅन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी जगातल्या 11व्या क्रमांकावर असून त्याच देशातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर NUS ही 11व्या क्रमांकावर, दोघंही 11व्या क्रमांकावर आहे. म्हणजे दोघांचाही स्कोअर सारखा आहे आणि पूर्ण जगामध्ये या सिंगापूरच्या 2 युनिव्हर्सिटीजने जगातील मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीला मागे टाकून आपलं अस्तित्व हे 11वं आणि 11वं या लेवलला आणलेलं आहे. या रँकिंगमध्ये भारताची जी पहिली इन्स्टिट्यूट दाखल झालेली आहे ती 152व्या क्रमांकावर आहे आणि ती IIT मुंबई आहे. आणि म्हणून आपल्याला स्वतःचा रेट्रोस्पेक्ट करणं आवश्यक आहे. सर्व प्रकारचे आपण जर म्हणाल की कशा पद्धतीने हे रँकिंग केलं जातं, जर आपण टाइम्सचा विचार केला, टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आपण विचार केला त्याचे इंडिकेटर्स अलग आहे आणि वेटेजसुद्धा अलग आहे. जसं QS रँकिंग आहे तसं टाइम्स रँकिंग आहे. टीचिंग लर्निंग एन्व्हायरमेंटला 30% आहे. रिसर्च दॅट इज इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम इन्कम आणि रिप्युटेशनला 30% वेटेज आहे. सायटेशन म्हणजे रिसर्च इन्फ्लुएन्स जो आहे 30% आहे. इन्स्टिट्यूशनल आउटलुक म्हणजे स्टुडंट आणि स्टाफ कशा पद्धतीचे आहे त्याला 7.5% आहे. आणि इन्स्टिट्यूशन इन्कम म्हणजे नॉलेज ट्रान्सफरला 2.5% वेटेज आहे. आपण यामध्ये सर्व प्रकारे जे पॅरामीटर्स आपण विचार केला
या पॅरामीटर्सच्या माध्यमातून आपण मग ते नॅशनल लेवलचं असो की इंटरनॅशनल लेवलचं या सर्वांमध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह इव्हॅल्युएशन जेव्हा आपण करतो त्यामध्ये पियर परसेप्शन जसं आपण NIRF रँकिंग बघितलं, QS रँकिंग बघितलं आणि टाइम्स रँकिंग बघितलं. QS रँकिंगमध्ये जे पॅरामीटर्स आहे 6 पॅरामीटर्स आहे त्या पॅरामीटर्समध्ये ॲकॅडमिक रेप्युटेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ॲकॅडमिक रेप्युटेशन ऑफ द इन्स्टिट्यूट, एम्प्लॉयर रेप्युटेशन ऑफ द इन्स्टिट्यूट, फॅकल्टी स्टुडंट रेशो, सायटेशन पर फॅकल्टी, इंटरनॅशनल फॅकल्टी आणि इंटरनॅशनल स्टुडंट या पॅरामीटर्सवर भर देण्यात आलेला आहे. परंतु आपण जर QS रँकिंगचा विचार केला की जो वर्ल्ड रँकिंग आहे त्याच्यामध्ये आपली इन्स्टिट्यूट ही 152व्या नंबरची आहे. पण एम्प्लॉयर रेप्युटेशन आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या इन्स्टिट्यूशनमधनं पासआउट होणारे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्याबद्दल एम्प्लॉयर रेप्युटेशन एक पर्टिक्युलर डेटा देत असतं. जागतिक लेवलला याचा सर्वे केला जातो. त्या सर्वेला काही वेटेज आणि फॅक्टर्स आणि इकॉनॉमिक आणि रिजन वाईज नॉर्मलाइज केलं जातं आणि त्यामधनं मग त्याचा स्कोअर कॅल्क्युलेट केला जातो. एम्प्लॉयर रेप्युटेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. एम्प्लॉयर रेप्युटेशनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम the universities are focusing on creating graduates capable of achieving their goals, aims, and they are very good in terms of their academics, but they are not up to the mark of employment. Employers have normally the concern about the quality and employability of the student. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एम्प्लॉयर्स हा ग्रॅज्युएटची कॉम्पिटन्सी, नॉलेज लेवल, स्किल लेवल आणि हाऊ देअर ॲनालिटिकल अप्रोच, वेदर द स्टुडंट ग्रॅज्युएट स्टुडंट्स हॅव सफिशियंट साऊंड नॉलेज ऑफ द सब्जेक्ट, they are having ability to learn more and more subjects, they are having capability to put to the use the acquired knowledge, and most important is skills in terms of soft skill, in terms of professional skills such as problem solving skill, forecasting skill, optimization skill, negotiation skill, leadership skill, and as well as working in team. Very important is adaptability. The student should be flexible, students should be able to adapt to the new situation and new technology. The employers are expecting not only the knowledge, sound knowledge level, but also the personality equipped with skill and right attitude, and hence perception is extremely important. Now how do we meet the requirement of this perception of the employer? The best thing one can do for branding the institute is empowering the link between employer and the student. Who is this link? Teacher is the link between the knowledge required by the industry, the competency level required by the industry, and the students, the learner, that they are in the process of education. The teacher should be in close association with industry, employer, and they should be updated with the current development trends, and which should be reflected into the curriculum, teaching methodology. And the most important is teacher should create data bank about the expectations, about the problems faced by the industry, about the requirement of the industry, and these data bank should be utilized by the teacher in the teaching learning process by giving the real time problem to the students, who in terms will apply the concept and solve the problem and come out with the innovative solutions. Basically, the teachers are giving in tutorials every time newly designed problems
which are relevant to the industry, which are the industries are facing, and the student with the help of think, share and solve mechanism are solving the problem. The solving problem skill and working in group and in team is developed, and which is the most important requirement of the employer. The employer feedback or perception of the employer is fulfilled by this methodology of teaching learning process. That means the upgradation of the curriculum by faculty, which is meeting the recent development of the technology, recent trends in the industry, and accordingly designing the mechanism to develop the skill among the students, which is not only based on the fundamental knowledge but also the skill to apply the knowledge to solve the problems and develop the solutions. Second important aspect is reputation of the graduates by the professionals. Many times these professionals are alumni of the institution. Alumni plays extremely important role. As you know that institute should develop a intelligence mechanism. Every educational institution should have intelligence unit which is developing the research on the survey of their graduates, of the technology development, of the alumni. And as you know that the institutions are having pride about the success of alumni. If you see, most of the successful alumni, pass out students who are extremely successful in the different walks of life, in the world of work, in the chosen field of work, whether they are featuring in the most influential people in the world or Forbes list or the reputed ranking, the alumni, for example, some of the alumni who are established themselves in the technology, in the business, in the industry, and these alumni are carrying the names of the institution. That means the person who is based on the knowledge, based on the education received from the institution, have further developed in the chosen field of work and achieved the excellence position and created the brand itself. And these alumni are now giving feedback to the institute for developing the higher level of excellence, and hence branding with the linkage with alumni is extremely important aspect, and the successful and prominent alumni has to be linked not only with the perception of the peer perception of the institute. The alumni taking part on campus for training the graduate, guiding the graduate, framing the curriculum, execution the curriculum, developing the new projects and working with the faculty are the most important aspect of branding. As you know that alumni are the brand ambassador of the institute, and hence as employers spending more time on the campus, similarly alumni spending time on the campus is the building block of branding of any institution. The next important peer perception is large number of academics giving their perception about a particular institution. Now the academics will give a very important aspect about the presence of research, research culture, impacting research, and the research which are getting converted into technology, patents and commercialization of patents. The academics can be working, those who are in academic institution, research institution, they are very important link with the institution for brand development. As you know that the aspect, it is called co-authorship of the publication. That means the publication per faculty along with co-author
from this different organization is taking extremely step towards the branding. That means again the faculty working in the academic institution has great role to play to connect with industry, connect with alumni, connect with academics across the globe. What is important is the belongingness, the role of different stakeholders. As you know that peer perception about the institution is with not only all stakeholders such as the society, particularly parents, alumni, employer, society in general, academic peer, teacher, students and staff. And all these stakeholders should have pride about the institution, belongingness and ownership of the institution, contributing significantly in developing the brand of that institution. How the students can contribute in the developing brand of the institution? The existing student, it is called satisfaction survey of the student. What is important is the students speak. It is said that one of the main policy of the management and leadership of any institution is to listen to the student. That means the student feedback is extremely important about the quality of program, quality of teacher, assessment level, outcome, and most important is what is the enrichment the student have received from this educational program. Whether at every step it is to be mapped that what is the level of knowledge the student has received, what is the skill development the student have gained, and most important is how he has become empowered with respect to knowledge, skills and attitude. The student perception is extremely important in terms of availability of the infrastructure, access to all the new technological learning tools, and most important is the ability to work out of the box ideas and out of the syllabus. As you know that many times the students are interested in working through various projects. So basically the out of the curriculum there should be opportunity for the students to develop projects and learn from the project experiential learning, and hence the mentorship from the faculty about the students development in terms of innovation, in terms of the students should be encouraged to think innovatively, creatively and produce the project which are unique in nature and which will add to the branding. As you know that the branding of the institution can be overall, can be in terms of specific subject, specific faculty, specific nature. It can be sports, it can be culture, it can be research, it can be basically overall development, it can be skill of the student and the teachers, and hence perception is extremely important, and the building blocks has to be with respect to the benchmark decided by the vision and mission of the institution. As you know that milestones are to be fixed, benchmarks are to be decided, and the strategic planning and execution is required to achieve the decided goals, and hence it can be different mechanism in terms of understanding whether the institution is capable. As you know that many times the resources such as financial resources, infrastructural resources or human resources play a very important role in fulfilling the aspiration of the students with quality. As you know that students can contribute quantitatively in development of branding of the institute, but the teachers can contribute qualitatively in development of brand of the institution by way of research, by way of co-authorship, by way of linkage, by way of collaboration, by way of working together on the very important aspect which is
relevant to the nation or creating opportunity globally. As you know that the teachers can play extremely important role in solving the societal problem, environmental problem, industry problem, as well as they can contribute in developing the policy for the nation. And hence the branding of the institution, many times it is said that one institute is having many Nobel laureates. What does it mean? That means they have achieved that level of excellence through the policy, through the work culture, through the facility, and through the targeted vision. And hence this branding is extremely important for achieving certain objectives. Why branding should be not only appearing internationally in international ranking or national NIRF ranking or accreditation grade. For that matter, the institution has to develop the branding with focus attention. Though they are doing their academics as per the norms, standards and within the framework, but the benchmark has to be set with certain level, and hence aspirational goals of the students is very important. Placement of the student outcome, as we have discussed about the employer's reputation. What this ranking will ensure? Ranking of institution will ensure that the employability of the student is ensured. Many times if you see, most of the industries go to particular institution for hiring the graduates. Why? Because they are assured of the competent level of the graduate, which is mapping with the requirement of the employer, and hence the institution need to create that brand that their students are equipped with knowledge, skills, attitude, and they are employable. Not only employable, but they are going to be asset to the employer and not the liability. They have the potential to develop not only the institution, not only the industry, but along with their successful career path, they are going to develop the industry. And hence branded institution assure not only placement for the student, but also successful career for the students. As you know that the branded institutions are now offering lot of academic offerings, research projects, as well as learning options in a mixed mode. And the most important is the technologically driven administration as well as teaching learning process. If you see the collaboration or consultancy, the most of the industries are coming to certain institutions which are established brand in research or solving the problems or offering the innovative solutions through consultancy. They have the ability, they have the facility, and they have the competency, and hence the institution, the branded institution has better opportunity for attracting more and more collaboration. Similarly, branded institutions will attract faculty from not only industry, not only from research organization, but from abroad. That means internationally reputed faculty will be interested in not only collaborating with the faculty of branded institution, but this faculty will be glad to spend more time on campus so that the students will get more and more benefits. And hence branding ensure the very attractive collaboration with industry, with experts across the globe, as well as from research institution. There is the branding ensures paradigm shift in attitude and mindset of teachers, students and staff, and it ensures diversity, synergies and integration of multiple efforts of development, and it creates the new education architect. And hence the institute branding ensures the quality
of education and learning outcome and transformative knowledge. It also ensures inclusivity and equitable quality of education and lifelong learning opportunity for all, as well as ownership for success of educational endeavor. And hence the branding has to be done in the process what we describe. We have to first identify our strength. We have to not only identify the strength but map our presence in the competitive field. Relative mapping is required. Identification of impacting stakeholders and focusing on the areas. Development of brand internally and externally. As you know that the framework is required to develop the brand and the building brand for unique presence, whether it is faculty wise, subject wise, place wise, and highlighting the academic offerings, infrastructural facility, teachers quality, achievement, placement records, alumni achievement, linkages, social connectivity, development of technology and patents, student performance, whether it is in examination, sports, culture, or at national or international level. And as you know that most of the branded institutions in the world are basically measured in terms of employability ranking, research ranking, overall ranking, or for that matter innovation ranking. And hence all this ranking put together will create a brand name. And as you know that the brand name is the sense of pride. Everyone who is associated with this brand will carry the same sense of pride, and hence every institution should create its distinctive differential identity by way of branding. And hence when we talk about the process of branding, when we go through this branding process in a well organized, well defined, well planned process, the institute can achieve the targeted brand. And as you know that brand has certain value. In educational field, the value is, as you know, that the personality development who is contributing as a global citizen towards the peace of the world, towards the solution to create the just society and contribute to not only meeting the global goals of sustainable development. And the branded institution, if there are number of branded institutions, there is a fair competition in the framework, close framework, and I am sure that the quality will reach to the new height through branding of the institution. Thank you. धन्यवाद सर. उच्च शिक्षण संस्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी ब्रँडिंगचा आपण कसा विचार केला पाहिजे आणि ब्रँडिंग ही प्रक्रिया आता कशी अनिवार्य ठरणार आहे, ती कशी आपण प्राप्त केली पाहिजे याबद्दल आपण सविस्तर आणि मौलिक असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल समितीच्या वतीनं मी आपले हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.